श्री स्वामी समर्थ. समर्थ योगी मित्र मंडळ या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मी ओमकार सावंत आज डोंबिवलीहून तुमच्यासाठी एक नवीन अनुभव घेऊन आलो. तर महाराजांच्या कृपेने आज आम्हाला इथे महाराजांचं दर्शन मिळालं. हे आज आमचं भाग्य की आज श्री बाळप्पा महाराज यांची पुण्यतिथी व त्या निमित्ताने आज हा एपिसोड होतोय. ही महाराजांची कृपा आहे आणि ही महाराजांची इच्छा आहे म्हणून या सगळ्या गोष्टी घडतायत. तर मित्रांनो, आज आपल्यासोबत श्री मयुरेश महेश गोडबोले गुरुजी व त्यांची पत्नी लतिका गोडबोले ते आज आपल्यासोबत आलेले आहेत. तर नक्कीच आपण त्यांचा अनुभव ऐकूया. आज ते आपल्याला अनुभव सांगणार आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. समर्थ योगी मित्र मंडळ या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आम्हाला नक्कीच ऐकायला आवडेल महाराजांचा आलेला अनुभव तुमच्या आयुष्यात कसा आला व महाराज तुमच्या आयुष्यात कसे आले हे आम्हाला नक्कीच ऐकायला आवडेल. खूप खूप धन्यवाद. आज मला तुम्ही आणि महाराजांनी जी संधी दिली त्याबद्दल तुमचे मी शतशः आभारी आहे. महाराजांची कृपा आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी. आनंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगन सदृशं ततवमस्यादिलक्ष्यं एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. कसा सुरुवात झाला तुमचा महाराजांबद्दलचा प्रवास? सुरुवात अशी झाली की मुळात मी खूप भाग्यवान आहे की ह्या जन्मामध्ये असे सद्गुरू मिळणं बरोबर खूप काही जन्माचं पूर्व पुण्य आहे. नक्कीच. त्याच्यामुळे मला असे सद्गुरू मिळाले. आणि सुरुवात अशी झाली की जसं एखादी आई आपल्या बाळाला आपल्या उदरामध्ये जी घेते धरून ठेवते बरोबर त्याचा हा पहिला अनुभव आहे. अच्छा. माझी गुरु माऊली आहे, साक्षात परब्रह्म स्वरूपिणी आहे ती. अनुभव असे आहेत की 2003 सालापासून महाराजांनी उचलून धरलं मला महाराजांनी. नक्कीच. आणि सुरुवात अशी झाली की कृपा करायला सुरुवात केली महाराजांनी. वा. आणि करता 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 महाराजांची साधना कशी करायची, उपासना कशी करायची, महाराजांबद्दल नामस्मरण कसं करावं आणि करता करता आपले काही दोष आहेत, आपले स्वभाव आहेत, ते हळूहळू कसे बदलत जावेत ह्याचं पहिले मार्गदर्शन मला सद्गुरू महाराजांनी दिलेलं आहे. आणि याच्यानंतर अनुभव असे आहेत की काही अनुभव, पण त्याच्यातले 2-3 अनुभव मी सांगण्याची इच्छा धरतो. नक्की. की त्याआधी मला एक विचारायचं आहे की 2003 पासून तुमचा महाराजांबद्दलचा झालेला प्रवास सुरुवात झाली, पण महाराज तुमच्या आयुष्यात आले कसे? म्हणजे काय, म्हणजे कसं तुम्हाला कळालं की पहिल्यांदा आपण ऐकतो महाराजांचं नाव श्री स्वामी समर्थ, तेव्हा हे तुमच्या आयुष्यात कधी कधी कळलं आणि ते कसं वळलं महाराजांकडे? मुंबई गोरेगावमध्ये बेलवलकर वाडी आहे, तिथे ओक काका म्हणून राहायचे आणि हर्डीकर म्हणून. तर तिथून ते बाळकडू आलेलं आहे. तर त्यांच्या घरामध्ये महाराजांचा फोटो असायचा. तर फोटो असायचा तर मी नेहमी त्या विचारायचो काकांना, काका हे कोण आहेत? किती वर्षाचे असतील तुम्ही? साधारण एक 15-20 वर्षाचा असेल, 15 वर्षाचा असेल मी, 15-20 वर्षाचा. आणि ते करता करता काकांनी मला सांगायला सुरुवात केली की हे सद्गुरू अनंत कोटी ब्रह्मांड नायक अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ आहेत बाळा. अच्छा. तर ह्याची सेवा किंवा ह्यांची कृपा पात्र होणं हे काही जन्माचं पूर्वपुण्याने होते. नक्कीच. हा पहिला त्यांनी मला कानमंत्र दिला. अच्छा. आणि हा कानमंत्र दिल्यानंतर हळूहळू मला ओढ लागली की महाराज काय आहेत, महाराज कुठे भ्रमंती करायचे, महाराज अक्कलकोटला कसे आले, असं हळूहळू त्यांची गोडी लागायला लागली मला. आणि त्या गोडीमध्ये हळूहळू हळूहळू जसं वय वाढत चाललंय आणि जसे दिवस सरत चालले त्याप्रमाणे महाराजांचे हळूहळू अनुभव यायला लागले. आणि महाराजांची पहिली पोथी आली ती म्हणजे सद्गुरू श्री स्वामी महाराजांची बखर. ही बखर माझ्या हातात आली आणि बखरेला नमस्कार केला आणि पहिलं सुरुवात वाचनाने केली. अच्छा. आणि जेवढे बखरीतले जे हळूहळू अनुभव आहेत ते ऐकायला वाचायला सुरुवात केली. त्या ओक काकांकडून हर्डीकरांकडून ऐकणं चालूच होतं. आणि ह्याच्यामध्ये एक नाव मी नमूद करीन की माझा प्रिय मित्र आहे, तो राहायला गोरेगावात आहे,
श्री प्रसाद प्रमोद जोगळेकर. अच्छा आम्ही एकाच पाठशाळेमध्ये 6 अध्यायी होतो. अच्छा तर त्याच्याकडूनही काही गोष्टी मला ऐकायला मिळाल्या. अच्छा आणि पहिली बखर आली महाराजांची. बखर वाचायला सुरुवात केली. काही अनुभव होते महाराजांचे. बखर झाल्यानंतर महाराजांचे गुरु लीला अमृत हा हे पहिलं माझ्या हातात आलं. आणि तिथून जो माझा प्रवास सुरू झाला, पहिल्या अध्यायापासून महाराजांनी हळूहळू 21 अध्यायी ती पोथी पूर्ण केली. त्याच्यातले जसे अनुभव वाचन करायला लागलो त्याप्रमाणे डोळ्यात हळूहळू अश्रू यायला लागले की गुरु काय आहे आणि गुरूंनी काय द्यावं, ही इथून सुरुवात झाली. वा. आणि अनुभव म्हणजे खूप आहेत, पण ते आता शब्दात सांगणं सुचवणारे महाराजच आहेत. नक्कीच नक्कीच. जशी महाराजांची इच्छा असेल तसे तुम्ही अनुभव आमच्याबरोबर शेअर करा. आनंद होतोय की आजच्या या दिवशी महाराज परमपूज्य बाळप्पा महाराज यांची आज पुण्यतिथी आहे. नक्की. याचं औचित्य साधून महाराज मुखातून बोलणारच आहेत. पण अनुभव बघायला गेलं तर काही आहेत, पण आता कुठले निवडायचे हा जसा एक आवड असते की हा सांगू की तो सांगू, असा एक विषय येतोय. तुमच्या मनात जो असेल तो सांगा. तर- आणि जो तुम्ही निवडाल ती महाराजांची इच्छा. अनुभव असे आहेत की महाराजांचं नामस्मरण करता करता आनंद व्हायचा. आणि आनंद होता होता काही अनुभव असे आले की महाराजांकडे मी जे मागितले आणि महाराजांनी दिलं नाही असं झालंच नाहीये. अच्छा. पण महाराजांकडे मागणं हेही मायेतलं नसावं, हे माझं वैयक्तिक मत आहे. जसं एखादी आपलं बाळ आपल्या आईकडे काय बोबडे बोल मागतं की आई मला हे असं दे, त्याप्रमाणे अनुभव यायला लागले. हळूहळू कृपादृष्टी व्हायला लागली. आणि असं करता करता महाराज कोणाच्याही रूपात येऊन सांगून जायचे की तू अशी सेवा कर, असं केल्याने तुला मी मिळेन, अच्छा. अशी एक सुरुवात होती. आणि महाराजांचे उत्सव हे महाराजांनी पहिलं 2003 ला ही सुरुवात झाली हळूहळू. आणि 2005 ला माझे काका आहेत दीपक बाळकृष्ण गोडबोले, राहायला गोरेगाव मध्ये आहेत. ते संध्याकाळच्या वेळेला आले आणि मला म्हणाले, अरे मयुरेश, आपण महाराजांचा प्रगट दिन सुरुवात करूया. तर असं 2004 ला प्रगट दिन पहिला सुरुवात झाला. अच्छा. आणि प्रगट दिन सुरुवात झाल्यावर हळूहळू ते अनुभव यायला लागले. बरोबर. आणि काही दर्शनार्थ लोक घरी यायची. अच्छा. मग ते आनंदी असायचं वातावरण घरातलं, खरी गोष्ट. कृपा असायची. नक्कीच. आणि अनुभव म्हणजे काही वेळा दृष्टांत झाला महाराजांचा. वा. काही अस्पष्ट दृष्टांत झाला, कधी कधी स्पष्ट असायचा, पण आपण कसं आपल्याला कळत नाही, खरी गोष्ट आहे. असे काही विषय होते. हे करता करता महाराजांनी पहिली गुरुलामृताचं पारायण करून घेतलं. मग परत आता दुसरं पारायण कधी करायचं ही ओढ लागली. वा. की आता कधी करू मी पारायण. असं करता करता महिना जायचा, परत दुसऱ्या महिन्यात दुसरं पारायण महाराज करून घ्यायचे. असं करता करता दुसरी ओढ सुरू झाली की गुरुचरित्र ही एक त्या दरम्यान महाराजांनी गुरुचरित्राची सुरुवात करून घेतली. की जसं मीच स्वामी आहे, मीच दत्त आहे, त्याच्यामध्ये वेगळं कोणीही नाहीये. नक्कीच. अशी महाराजांनी सुरुवात केलेली आहे. वा, क्या बात आहे. एवढ्या मोठ्या स्वरूपात येणं आणि महाराजांना एवढ्या मोठ्या स्वरूपात आपण बघणं हे आपलं भाग्य लागतं किंवा पूर्वपुण्य लागतं. आज हे घर महाराजांचं आहे आणि महाराज एवढ्या मोठ्या रूपात तुमच्या घरात आलेत. हे कसं काय झालं? आणि मुळात म्हणजे आज जिथे तिथे मी महाराजच बघतोय, हे म्हणजे माझ्याकडे शब्द नाही आहे. तर आम्हाला म्हणजे ही स्टोरी ऐकायची की म्हणजे महाराज कसे तुमच्या घरात आले आणि एवढ्या मोठ्या स्वरूपात येणं म्हणजे महाराजांची इच्छा. कसं झालं की वर्षभरापूर्वी आपल्याकडे समाधी दिन सोहळा होता. तर त्या सोहळ्याला मिलिंद पिळगावकर आलेले. आणि मिलिंद पिळगावकर आल्यावर त्यांनी सहज माझ्याकडे विषय मांडला की गुरुजी मला एक फोटो द्यायचा आहे. तर मग मी त्यांना विचारलं, ठीक आहे, मग मी पण बघतो, प्रयत्न करतो. आणि तो विषय राहून गेला. विषय राहिल्यावर मी त्यांना मध्ये फोन केला की काका, फोटो मला मिळाला तर एवढ्या स्वरूपात. तर काका म्हणाले, ठीक आहे, मी तुम्हाला कळवतो गुरुजी, असं ते मला म्हणाले. म्हणाल्यावर 2008 ला माझ्या आतमध्ये इच्छा व्यक्त केलेली की महाराज मला या रूपात छोट्या फ्रेम मध्ये दिसलेले, ह्याच स्वरूपामध्ये, अवाढव्य स्वरूपात. कुठे दिसले होते? गोरेगावला भोपटकर म्हणून आहे, त्यांच्या घरात आम्ही नेहमी जायचो दर्शनार्थ. संपर्कातले आहेत. तर मी त्यांना एकदा अशी माझी इच्छा व्यक्त केली की महाराज मला या रूपात तुम्ही हवे आहात. तर 2008 ते 2026 वसंत पंचमीला महाराज या स्वरूपात आपल्या घरात आले. पण त्याची जी परीक्षा आहे महाराजांनी घेतलेली
ती परीक्षा अशी आहे की आम्ही त्यांना विचारलं तेव्हा ते म्हणाले की गुरुजी आपण नंतर बोलू, तुम्हाला मी कळवतो. असं करत 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 वर्ष गेलं. आता वर्ष गेल्यावर मी अचानक 1-2 दिवस आधी माझ्या अंतरात्म्यामध्ये सारखं चालू होतं की महाराज तुम्ही कधी येणार एवढ्या मोठ्या स्वरूपामध्ये, तर तुम्ही या, असं माझी तळमळ लागलेली. आणि अनायसे सकाळी 7:30 वाजता मला श्री मिलिंद पिळगावकर यांचा फोन आला की गुरुजी तुम्ही आता कुठे आहात. मी म्हटलं आता मी एका पूजेला चाललोय. तर काका काय काम आहे. तर काका असं म्हणाले की गुरुजी उद्या कसंही करून तुम्ही आपल्या घरी भेटायला या. आणि मी भेटायला गेलो. भेटायला गेल्यावर त्यांनी मला पहिला प्रश्न विचारला की गुरुजी हा फोटो मला तुम्हाला अर्पण करायचा आहे. वा. असं अर्पण केल्यावर म्हटल्यावर मला आनंदाश्रू आले. आणि त्या आनंदाश्रूमध्ये खूप म्हणजे मला आतून आनंद होत होता की महाराज तुम्ही किती इच्छा पूर्ण करतात, प्रत्येक भक्ताच्या तुम्ही इच्छा पूर्ण करत असतात. तर ते म्हणाले तुम्हाला हा अर्पण केलाय महाराज, एवढा अवाढव्य फोटो तुम्हाला आम्ही अर्पण केलाय. तर आनंदाश्रू होते माझ्या डोळ्यामध्ये. मी खूप आनंदी झालो. आणि त्या आनंदाचं स्वरूप म्हणा किंवा आनंदाचं एक मला महाराजांनी दिलेलं पारणं म्हणा. तर मी काकांना म्हटलं काका आज माझं शक्य नाहीये या रूपात महाराजांना घेऊन जायचं, तर एक 4 दिवसात मी तुम्हाला कळवतो म्हटल्यावर 4 दिवस गेले. 4 दिवसात मी त्यांना फोन केला की म्हटलं काका आम्ही उद्याच्या उद्या संध्याकाळी या वेळेत येतोय. तर आम्ही महाराजांना घ्यायला संध्याकाळी एक 7-7:30 गेलो. गेल्यावर एवढ्या परीक्षा झाल्या की फोटो 4थ्या माळ्यावरून खाली कसा उतरवायचा हा एक आमच्यामध्ये संभाषण सुरू होतं. माझ्या बहिणीचे मिस्टर आहेत ते माझ्या सौभाग्यवती. आम्ही असे गेल्यावर त्यांनी मला प्रश्न निर्माण केला की गुरुजी 4था माळा आहे तुम्ही कसं काय. आणि त्यांच्या अवधूत नगर म्हणून आहे दहिसरमध्ये. तर तिकडे मी गेल्यावर पहिला मनात प्रश्न आला की आता आम्ही 3 जण आहोत आणि तसं बघायला गेलं तर ह्या स्त्री आहेत. त्याच्यामुळे एवढ्या अवाढव्य महाराजांचं स्वरूप कसं 4थ्या माळ्यावरून खाली आणणार हा एक अनुभव आला. आणि तेव्हा मी 2 माणसं होती तिकडे, त्यांना विनंती केली की म्हटलं तुम्ही जरा वरती या. महाराजांना नारळ ठेवला, महाराजांना विडा ठेवला आणि महाराजांना प्रार्थना केली. म्हटलं महाराज तुम्ही येताय त्याच्यामुळे मी विनंती करतो, जसं तुम्हाला आमंत्रण देतो की तुम्ही आपल्या घरात स्थानापन्न व्हा, अशी मी महाराजांच्या चरणाशी प्रार्थना केली. आणि महाराजांना जसं यायचं असतं ते कशाही रूपात येतात. नक्कीच. कारण का सत्ता महाराजांची असल्यामुळे महाराजांनी सगळं ठरवलं आणि महाराजांना श्री गणेशा केला आणि महाराजांचं नामस्मरण केलं. त्यावेळेला अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय अशी घोषणा केली. तेव्हा अशी एक महाराजांची एक हात दिली महाराजांना या ललकारीमधून. महाराजांना ललकारी दिल्यावर महाराजांनी तो फोटो, माझ्याबरोबर 4 सेवेकरी होते, आम्ही सगळ्यांनी मिळून तो फोटो हळूहळू खालच्या ग्राउंड पर्यंत आणल्यावर पोर्टर केलं. पोर्टर करायच्या आधी अजून एक पोर्टर केलं. हे पोर्टर महाराजांनी कॅन्सल केलं. आणि कॅन्सल पोर्टर झाल्यावर आता प्रश्न राहिला रात्रीची वेळ 8:30-9 वाजलेले. आता महाराजांना दहिसर अवधूत नगर मधून डोंबिवलीमध्ये इथे महाराजांना आणणं कसं शक्य होईल. म्हणून माझ्या बहिणीच्या मिस्टरांनी दुसरा पोर्टर फोन करून बोलवला आणि तेही होते रामाचे सद्भक्त होते. आल्यावर ते म्हणाले गुरुजी आप चिंता मत कीजिए, तुम्ही काही काळजी करू नका, मी रामभक्त आहे. राम म्हणजे साक्षात महाराज. त्यांच्या भावानी फोन केला की मी आता नाही जमणार आहे म्हणून दुसऱ्या पोर्टरला. आणि मग त्यांनी बोलवलं महाराजांना, पोर्टरवाल्याला. ते आले आणि त्यांनीही मदत केली महाराजांना उचलायला. 4 माळे खाली आले आणि आम्ही त्या टेम्पोमध्ये पोर्टरमध्ये महाराजांना स्थानापन्न केलं. तिथेही आम्ही महाराजांना नमस्कार केला की महाराज तुम्हीच आलेला आहात आणि तुम्ही आता आमच्या बरोबर डोंबिवलीमध्ये तिथे स्थानापन्न व्हा. रात्री 8:45 वाजलेले. 8:45 वाजता महाराज आम्ही निघालो. त्या दरम्यानही नामस्मरण चालू होतं आणि काहीतरी आमच्या पिळगावकर सहज म्हणाले आणि तो टेम्पोवाला म्हणाला की गुरुजी तुम्ही घोडबंदर मार्गे चाललायत तर तिथे पोलीसवाले असणार किंवा तुम्हाला काहीतरी धोका होईल किंवा त्रास होईल. तर मी माझ्या धर्मपत्नीला म्हटलं की काही काळजी करू नको, जगाचा बाप ब्रह्मांडाचा पिता तो असताना कशाची कोणाची भीती आहे असं म्हटल्यावर महाराज आम्ही जाईपर्यंत घोडबंदर पर्यंत काही नव्हतं. आणि अचानक हा मिलिंद पिळगावकरांनी अंबामातेचा फोटो दिला. तोही फोटो काही दरम्यान वाढवला गेला, त्याची काच. तिथे मला शंका आली की नाही महाराजांनी जे काही होतं ते महाराजांनी अंगावर घेतलं किंवा महाराजांनी ते संकट येणार होतं ब्रह्मांड नायकांनी ते दूर केलं. असा हा अनुभव आहे या फोटो संदर्भात. खूप सुंदर. आणि हे जे स्थान आहे हे कसं झालं, म्हणजे महाराज येण्याच्या अगोदर म्हणजे हे पहिल्यापासूनच तुम्ही असं बनवून ठेवलं होतं? हो, पहिल्यापासूनच महाराजांनी हे सगळं केलेलं होतं. म्हणजे ही सगळी बुद्धी महाराज देतात, कसं हवं काय हवं. म्हणजे काय घडलं एक्झॅक्टली? घडलं म्हणजे मला आवड आहे मुळात आणि हे सगळं बाळकडून माझ्या आई वडिलांकडून आलेलं आहे. हे सगळं जे आहे हे माझ्या आई वडिलांकडून आलेलं आहे. त्यामुळे ते सुरुवात झाली आणि हे सगळं स्थान महाराजांनी निर्माण झालं की महाराज मोठ्या स्वरूपात आले. पण आधी कल्पनाच नव्हती मला की हे सगळं महाराजांनी आधीच नियोजन करून ठेवलंय माझ्याकडून. म्हणजे हा जो
जागा आहे ती जागा आणि महाराजांचं जे स्वरूप आले मोठं सगळ्यात ते बरोबर त्या ह्याच्यात बसला म्हणजे रूप महाराजांचं. म्हणजे हे म्हणजे फ्रेम येण्याच्या अगोदरच हे सगळं सगळं तयार हो, होतं. महाराजांनी- मग तेव्हा तुम्हाला माहिती नव्हतं माहिती आम्हाला. अच्छा, आम्ही अनभिज्ञ होतो की हे असं कसं काय होऊ शकतं. एक साधारण कधीपासून ही तयारी चालू केली? हे साधारण 2 वर्ष झाली नाही आपल्या म्हणजे महाराज येण्याच्या अगोदर, मोठ्या स्वरूपात महाराज येण्याच्या अगोदर 2 वर्ष. 2 वर्ष हे सगळं स्थान महाराजांनी करून घेतलं. 2 वर्ष अगोदरपासून महाराजांनी तुम्हाला सांगितलं की मी येणार आहे मी म्हणजे येणार आहे. हो, हो. असं. वा, खूप सुंदर अनुभव असा आला की मी एकदा पवईला चाललेलो. हा. तर पवईला माझ्या याज्ञिकीच्या निमित्ताने मी पूजेला चाललेलो. हा. तर रिक्षामधून मी जाताना अचानक रिक्षावाल्याचा बॅलन्स सुटला आणि त्या दरम्यान माझं सतत नामस्मरण चालू होतं महाराजांचं. आणि कुठल्या सालाची गोष्ट आहे? ही 2015 सालातली गोष्ट आहे. ओके. आणि ते नामस्मरण चालू असताना रिक्षा कलंडली डाव्या बाजूला आणि कलंडल्यावर आम्ही दोघंही रिक्षावाले पण दादा आणि आम्ही दोघंही रिक्षाच्या खाली होतो. पण महाराजांनी नाम सोडून नाही दिलं. महाराजांचं सतत नाम चालू होतं. पण महाराजांनी थोडंसं फक्त खर्चटलं. पण आज महाराजांनी एवढ्या मोठ्या इन्सिडेंट्स म्हणून किंवा एका मोठ्या ऍक्सिडेंट मधून विघ्न टाळलं. महाराजांनी विघ्न टाळलं. अजून काय हवंय महाराजांकडून? अखंड ब्रह्मांड नायक आहेत महाराज. ते विघ्न हरताय, आज्ञेविना काळणं नाही त्याला. हो, आणि अशक्यही महाराजांच्या- शक्य करतीलच स्वामी. महाराजांच्या आज्ञेशिवाय काळही हात नाही लावू शकत. नाही लावू शकत. अशी सत्ता आहे त्यांची. सत्ता आहे महाराजांची. नक्कीच. खूप सुंदर. आणि अजून कुठला अनुभव? इथे तुमचे अनेक सोहळे होतात. हो. प्रगट दिवस होतो. मग तुमचा जो प्रगट दिवस, कधीपासून तुमची ती सुरुवात झाली प्रकट दिवसाला व काय तो अनुभव आहे? प्रगट दिनाला 2005 सालापासून सुरुवात झाली आणि 2003 सालापासून महाराजांच्या चरणाशी रुजू केलं महाराजांनी. 2005 ला प्रगट दिन सुरुवात पहिली झाली. अच्छा. आणि आता यंदा आपल्याकडे 24वावं वर्ष आहे. अच्छा. 2026 चालू आहे. हा. यंदा आपल्याकडे 24वावं वर्ष आहे. महाराजांनीच निर्माण केलेलं. खूप सुंदर. अनुभव असे होते की ज्या वेळेला प्रगट दिन 2 दिवसावर असायचा हा. त्यावेळेला माझा व्यवसाय याज्ञिकी असल्यामुळे अच्छा. आमचं हातावरचं पोट आहे या बरोबर. याज्ञिकी व्यवसायामुळे. हो, हो. त्याच्यामुळे कर्ता आणि करविता महाराज आहेत. महाराजांनाच सांगायचं, महाराज आम्हाला प्रगट दिन साजरा करायचा आहे, तुमचंच आम्हाला सादरीकरण करायचंय. नक्कीच. तर तुम्हीच आम्हाला शक्ती द्या, बुद्धी द्या, प्रेरणा द्या. कर्ता आणि करविता महाराज तुम्हीच आहात. पैशाची तंतण होतो. हो. आणि महाराज हे करताना आर्थिक सुबत्ता खाली असल्यामुळे महाराजांना विनंती केली की महाराज परवावर 2 दिवसावर आता प्रगट दिन आहे, तर मग आता कसं प्रगट दिन साजरा करावा आणि कसं करावं हे महाराज तुम्हीच आम्हाला प्रेरणा द्या. असं करता करता संध्याकाळची वेळ होती. 2-3 दिवसाच्या आधी एका माझ्या मित्रपरिवाराचा फोन आला की अरे अशी एक पूजा आहे, तर तू जाशील का? साहित्यासकट पूजा आहे. मी म्हटलं ठीक आहे. पूजेला गेलो, पूजा झाली आणि महाराजांनी तो प्रगट दिन सोहळा खूप आनंदाने स्वागताने महाराजांनी तो साजरा करून घेतला. आणि ते आनंद खूप वेगळा असतो महाराज जेव्हा प्रगट दिन साजरा करतात. असे हळूहळू अनुभव यायला लागले. नाही, पण तुम्ही म्हणत होतात की पैशाची म्हणजे पैसे थोडे हो. कमी पडत होते. मग महाराजांनी ते पैसे उभे कसे केले? माझी काही कामं असतात याज्ञिकीतली, म्हणजे पूजा पाठ म्हणा हा. किंवा कोणाकडे अभिषेक असेल. म्हणजे पण म्हणजे आता उद्या प्रगट दिन होता, हो. तेव्हा मग महाराजांनी तयार कधी केली पैशाची? महाराजांनी संध्याकाळी मला एका मित्राचा फोन आला की अरे तुला एक पूजेला जायचं जमेल का? म्हटलं हो मी जाईल. मग ती महाराजांनी माझी चणचण दूर केली. म्हणजे काय झालं काय? म्हणजे महाराजांनी मला काम दिलं की बाबा तू इकडे जाऊन पूजा कर. आणि ती पूजा केल्यावर जी काही दक्षिणा मिळाली मला, स्वामींनी दिलेली दक्षिणा आहे ती. नक्कीच. आणि त्या दक्षिणेवर महाराजांनी छोट्या रूपात आणि मोठ्या रूपातही महाराजांनी तो प्रगट दिन सोहळा करून घेतला माझ्याकडून. यंदाचं वर्ष 24वावं वर्ष आहे. वा, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा व धन्यवाद की आपल्या या चॅनलवरती तुम्ही हा अनुभव शेअर केला. ताई धन्यवाद, कोटी कोटी आभार. तर मित्रांनो, काय सांगू मी तुम्हाला की आज शब्दच नाही आहे, कारण की कमी तिथे स्वामी आणि स्वामी तिथे काय कमी, अशातल्या गोष्टी आहेत. साहेब बसलेत, सत्ताधीश बसलेत, मालक बसलेत, त्यांच्या समोर सगळ्या गोष्टी चालत आहेत, सगळ्या गोष्टी चालतात. खूप सुंदर होता अनुभव, शब्दच नाही आहे माझ्याकडे. आणि मुळात तर या जागेवरती येऊन एवढं महाराजांचा अनुभव ऐकून आणि महाराजांचं एवढं मोठं विराट स्वरूप बघून ना, एवढं म्हणजे मी माझा शब्द देखील व्यक्त नाही करू शकत अशा गोष्टीमध्ये. पण मी एवढं तुम्हाला बोलेन की नक्कीच हे चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा. व तुम्हाला देखील महाराजांचा अनुभव आला असेल तर नक्कीच आम्हाला दिलेल्या नंबरवरती कॉल करा. महाराजांचं नाम घ्या, सेवा करा, सेवा वाढवा. आजोबाचं नाम घेणं म्हणजे भाग्य लागतं आणि त्यांच्या इच्छेनुसारच सगळ्या गोष्टी होत असतात. तर कोटी कोटी आभार. नवीन अनुभव घेऊन येईपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. तिथे आपण स्वामींचा मठ बांधणार आहोत. तर त्या मठासंदर्भात जरी तुम्हाला सेवेबद्दल जर काही सांगायचं असेल तर माझ्या दिलेल्या नंबरवरती कॉल करा, संपर्क करा. श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. स्वामी